सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन की नागपूरला 100 एकरमध्ये फिल्म सिटी केलेली आहे. कुठे असणार आहे, कधीपर्यंत होईल, काय नियोजन, काय संकल्पना होती? साधारणतः वेगाने व्हावी ही माझी संकल्पना आहे. नागपूर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची एक झाडीपट्टी सांस्कृतिक आमचा एक मोठा वारसा आहे. या धानपट्ट्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की रात्रभर दंडार चालायची, दंडारच नव्हे तर असे विविध सांस्कृतिक प्रकार चालायचे. आर्टमध्ये आम्ही कुठेही मागे नाही आहोत. या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये 100 एकरमध्ये फिल्म सिटी करण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण शक्तीने वेगाने काम करण्याचा निर्णय केला आहे. आत्ताच या विभागाचे आमदार श्री आशिष जयस्वालजी यांच्याशी माझी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की आवश्यकता असेल तर तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समिती नियुक्त करू, पण आपल्याला हे काम विदर्भासाठी केलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये एक चित्रनगरी आहे, मुंबईमध्ये चित्रनगरी आहे, मग नागपूरमध्ये सुद्धा एखादं चित्रनगरी असणं ज्या माध्यमातून विविध चित्रपटांसाठी याचा उपयोग होईल, विविध मालिकांसाठी याचा उपयोग होईल आणि त्या दृष्टीने एक 100 एकरमध्ये अद्ययावत ॲडव्हान्स. आणि मी यासाठी काही लोकांशी काल चर्चाही केली आहे की ज्यांना टेक्नॉलॉजीचाही मोठा उपयोग करता येईल का. यासोबत विदर्भाचं वैशिष्ट्य आहे, ताडोबा आहे, पेंच आहे, बोर आहे, मेळघाट आहे, चिखलदरा आहे, असे अतिशय सुंदर नैसर्गिक शूटिंगचे क्षेत्रही आपल्याकडे आहे. आर्कॉलॉजीच्या दृष्टिकोनातून अनेक क्षेत्र आहेत आणि विदर्भामध्ये माझा विश्वास आहे की ही चित्रनगरी अतिशय यशस्वीपणे उत्तम कार्य करू शकेल. मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी वाढलेला आहे. चंद्रपुरामध्ये एका घरात बिबट्या घुसला होता. हो, संख्या आपल्यालाही माहिती आहे की वाघांची संख्या 2010 मध्ये 112 होती, आता ती जवळपास 600च्या वरती झाली. बिबट हा सुद्धा 1900च्या वरती बिबट महाराष्ट्रामध्ये झाला आणि या दृष्टीने आपण विविध उपाय करतो आहे. यामध्ये समित्याही तयार केल्या. 2014 पर्यंत संजय गांधी नॅशनल पार्क बिबट बाहेर जायचे. आता 14 पासून आपण 0 वन्यजीव मानव यामध्ये जे काही संघर्ष होते ते 0 केले. आता आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या समित्यांच्या अहवालानंतर या साऱ्या गोष्टी करण्याचा आपला निर्णय आहे. मग कुठं कुंपण असेल, कुठं त्यांच्यासाठी असणाऱ्या इतर अधिवासाच्या दृष्टीने प्रयत्न असेल, अशा अनेक गोष्टी या समितींच्या माध्यमातून आपण करतो. लाडक्या बहिणी दादा गटामुळे भाजपला गळती लागल्याची चर्चा आहे. समरजित गाडगे गेले, हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असेल. नाही, असं आहे की तिकीटसाठी जे जातील ते उद्या आमची सत्ता आल्यावर आमच्यासोबत येतील. मला असं वाटतं की याची फार चिंता करण्याचं कारण नाही. आता आमच्याकडे जागा नाही म्हणून डेप्युटेशनवर जर ते दुसऱ्या गाडीत बसले असतील तर चिंता करू नका. योग्य क्षणी योग्य निर्णय तेही करतील. खाजगी महाविद्यालय जे आहे, शासकीय खाजगी महाविद्यालय आहे, खाजगी महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय, तिथे विद्यार्थ्यांना फी भरावी लागते. SC OBC असेल, एसटीचं कारण असं की 31 डिसेंबरपर्यंत शासनाने त्यांची स्कॉलरशिपचे पैसे द्यायचे होते, ते दिले नाही. त्यामुळे त्यांना आता यावेळेस त्यांच्याकडनं लिहून घेतलं जात आहे की पैसे नाही. मॅनेजमेंटने कुठेही जोर जबरदस्ती करू नये असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे घोषित केलं आहे. काही ठिकाणी तुम्ही म्हणता ते योग्य आहे की जिथं काही काँग्रेसच्या नेत्यांची महाविद्यालय किंवा काँग्रेसच्या नेत्यांची व्यावसायिक शिक्षण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मुद्दाम या पद्धतीने केल्या जात आहे. आपल्याला माहिती आहे की माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काँग्रेसवाले नाट लागावी, या ठिकाणी योजना बंद व्हावी म्हणून किती प्रयत्न करताय, प्रयत्नाची पराकाष्ठा करताय. जीव तोडून कधी कोर्टात जातात, कधी एखादी घटना झाली तर त्या घटनेनंतर आम्हाला 1500 रुपये नको असे व्हिडिओ काढतात. या संदर्भामध्ये चित्रविचित्र बोलतात. कधी सांगतात राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. तुम्ही जेव्हा खटाखट 8500 रुपये देणार होते तेव्हा मात्र परिस्थितीचा विषय नव्हता.
55 वर्ष या देशाला खड्ड्यात टाकण्याचं काम गटागट भ्रष्टाचार करून केलं तेव्हा कुठेही काही नव्हतं. पण 2,48,00,000 बहिणीला या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या बहिणींपर्यंत पैसे गेल्याबरोबर किती पोट दुखत आहे. हो, जे वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांची अडवणूक करणार असेल तर राज्य शासन त्यांच्यावर कारवाई करणार का? मी पुन्हा सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी घोषणाच केली आहे. अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आल्यास त्या ठिकाणी त्या केसच्या बद्दलची माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. सरकारने घोषित केलं आहे की तुम्ही ऍडव्हान्समध्ये त्यांना पैसे मागण्याचं कारण नाही आहे. तुम्हाला सरकारने परवानगी दिली आहे म्हणून तुम्ही कॉलेज चालवत आहात याची जाण ठेवा. ज्या दिवशी सरकार तुमची परवानगी काढून घेईल त्या दिवशी मग तुम्ही अडचणीत याल. तुम्हाला सरकारने परवानगी दिली एक ठीक आहे, कधी 4 दिवस उशीर झाला असेल, पण तुम्ही आजपर्यंत सरकारने तुम्हाला जिथं पैसे द्यायचे तिथं दिले आहे. पण काँग्रेसच्या नादी लागून महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी अशा पद्धतीने दृष्टबुद्धीने कोणतेही दृष्ट प्रयत्न करू नका. लाडक्या बहीण योजनेमुळे कुठेतरी सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय, त्यामुळे आत्महत्याग्रस्त जे आहे कुटुंबियांना, शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना मदत दिली जात होती ती बंद करण्याचा JR महसूल विभागानं काढलाय. नाही, हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघताय. काही ताण वाढगा नाही हो. कोण सांगताय ताण वाढगा? ज्याला महाराष्ट्र समजला नाही, महाराष्ट्राच्या शक्तीची माहिती नाही, महाराष्ट्राच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर, उद्योगावर ज्यांना विश्वास नाही असे लोक हे सांगतात. आता मी 7वं वेतन आयोग जेव्हा दिलं तेव्हा 44,000 कोटीचा भार पडला. काही अडचण आली का? मग बहिणींच्या मदतीच्याच वेळी अडचणी निर्माण होतात आणि तेही 2,48,00,000 बहिणींच्या. हे सर्व आहे ना एक अपकल्पित नरेटिव्ह सेट करायचा, राज्याची बदनामी करायची, राज्याच्या इन्व्हेस्टमेंटवर काहीतरी परिणाम व्हावा म्हणून हे उरफाटे धंदे काही लोक सुरू केले. महसूल विभागाने भाऊ तसं JR काढलाय या संदर्भातला निधी बंद करण्याचा. नाही, पण त्याचा याच्याशी काय संबंध? त्याचा JR का निघाला ही स्वतंत्र माहिती घेऊ, पण तुम्ही याचा संबंध त्याच्याशी काय जोडताय की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे द्यावे लागताय म्हणून काहीतरी केलं. असं कपोकल्पित ज्या काही कहाण्या आपण करतो हे चुकीचं आहे. हे कपोकल्पित आहे, याचा काही संबंध नाही. आपण कितीतरी मोठे निर्णय करतोय, याच्यातून काहीतरी संबंध आहे का की माझ्या लाडक्या बहिणी योजनेमुळे आता काहीतरी या योजना बंद होत आहे? 1001% नाही. त्याची स्वतंत्र माहिती निश्चित घेऊ. ते का बंद केलं हे जे तुम्ही माहिती देताय आणि कधी कधी ते बंद न करताही काही लोक अफवा पसरवतात. मी अनेकदा बघितलं जे व्हॉट्सअपवर येतं ते घडलेलंच नसतं, पण त्या व्हॉट्सअपच्या आधारावर कपोकल्पित कहाण्या करणे हे जे काही नवीन जे कथा रायटर सलीम जावेद आगे आहे ना, हे अशा पद्धतीने नरेटिव्ह सेट करतात. तुंगारेश्वर अभयारण्यातील 1.69 हेक्टर ही जमीन त्या ठिकाणी त्याला देण्याचा निर्णय आमच्या वतीने शिफारस केला आहे. तो निर्णय आम्ही करत नाही, तो आता केंद्र सरकारकडे जाईल, तिथून सुप्रीम कोर्टाकडे जाईल. 0.69 हेक्टर ज्यावर आत्ताही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भक्तांची, रोग्यांची आयुर्वेदिक औषधीच्या माध्यमातून, विविध माध्यमातून ते केंद्र अनेक वर्षापासून चालू आहे. फक्त प्रश्न इतकाच आला की केस सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने विचारणा केली. 0.69 हेक्टरला आता फक्त शिफारस केली आहे. सुप्रीम कोर्टाला जर योग्य वाटेल तर त्याला मान्यता देतील, जर अयोग्य वाटेल तर मान्यता देणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका फालकाला म्हणजे श्ववाहिनी मिळाली नाही म्हणून 2 मुलांचे मृतदेह 15 किलोमीटर खांद्यावर घेऊन जावं. ठीक आहे, आता अँब्युलन्स मिळालीच पाहिजे, काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल. पण हे खरं आहे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष सत्ता चालवण्याची संधी मिळाली, माती केलं सत्तेची. भामरागडमध्ये काँग्रेसने 50 वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही. गडचिरोली अविकसित राहिलं. राज्याच्या मानव विकासामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 35व्या क्रमांकात यात काँग्रेसवाल्यांनी ठेवलं. या राज्याच्या विकासाचा विचार लागला नाही. राज्यामध्ये 2014 पर्यंत काँग्रेसच्या 5,000पेक्षा कमी नॅशनल हायवे होते. आता 10 वर्षात 20,000 किलोमीटरच्या आसपास झाले.
या राज्याचं 1 मे 1960 पासून पर कॅपिटल इन्कम 2014 पर्यंत फक्त 1,25,000 होतं. आमच्या 10 वर्षातल्या कार्यकाळात त्याच्यातले 7.5च 2 वर्ष 8 महिने उद्धवजींचं होतं 2,77,000 1,52,000ची वाढ झाली. आता आमचा जीएसडीपी 40.44 लक्ष कोटीचा आहे. काँग्रेसवाल्यांनी राज्याची वाट गावली आणि आजही जातीचं राजकारण ते करताय. जातीच्या राजकारणात, खोट्या नरेटिव्हच्या राजकारणात, खोटं बोल पण हजारदा रेटून बोल, यातून या राज्याचं नुकसान होत आहे. आज महायुतीचं सरकार येणं हे कोण्या नेत्यासाठी नव्हे तर राज्याच्या दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी हे महत्वाचं आहे. अन्यथा तुम्ही बघितलं 2 वर्ष 8 महिने बैमानी करून यांचं सरकार आलं. एकच डायलॉग, केंद्र काही मदत करत नाही, केंद्र काही मदत करत नाही. तुम्ही मगा सांगा आमचं सरकार आल्यावर एकाच्या तरी तोंडातून हे शब्द तुम्ही ऐकलेत का हो? आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या योजना करतोय. असे रडणारे नेते महाराष्ट्राची प्रगती कधीच करू शकत नाही. रडणारे नेते पाहिजे, कोणत्याही परिस्थितीशी सामना करणारे नेते पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शक्ती आहे आणि सर्वात मोठी शक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की एक ऊर्जा निर्माण होते. जयदीप आपटेंना आता अटक करण्यात आली आहे. 2 आठवडे होते त्यांच्याच निवासस्थानातून त्यांना अटक. काही त्याची चूक असेल तर आपटावंच लागेल ना शेवटी. का नावच आपटे आहे. चूक केली असेल त्यांच्या चुकीचं या महाराष्ट्राने काही नुकसान सहन करायचं का? छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे, अस्मिता आहे, आस्था आहे, आमचा आत्मा आहे, आमचा प्राण आहे, अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तयार करताना जर त्यांनी जीव ओतून केला नसेल तर कायद्याने मग त्यांना शिक्षा करायची नाही का? शिक्षा होईल, इथं कुठेही माफी नाही. भाऊ, काल नितीन गडकरी बोलले की स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो पुतळा कोसळला नसता. पुतळा उभारण्याआधी तो अभ्यास झाला नाही का? नाही, म्हणूनच म्हणतो की त्याच्या संदर्भात तांत्रिक समिती तयार झाली आहे. ही तांत्रिक समिती अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करेल. आणि एवढंच नव्हे तर काही लोकांनी अजून काही शंकाही उपस्थित केल्या आहे. त्याही शंकेच्या संदर्भामध्ये सरकारच्या या समित्यांना अभ्यास करावाच लागेल. जर यामध्ये कुठेही कामामध्ये हायगाई झाली असेल, गडबड झाली असेल तर त्याला मोठा दंड द्यावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या सर्वांसाठी अतिशय आस्थेचा विषय आहे. जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची रात्री भेट झाली. 3-3.5-4 तास चर्चा झाली. नाही, दोघांशीही माझं फोनवर बोलणं न झाल्याने त्यांच्या चर्चेमधला भाग मला माहीत नाही. मी अब्दुल सत्तारांशी बोलतो काय चर्चा झाली आणि मग सांग. एसटीचा संप जो आहे तो मागे घेतलाय, मात्र अजूनही सुरळीत झाली नाही व्यवस्था. नाही, ठीक आहे. काल संप नाही, त्यांनी तर आनंदोत्सव साजरा केला. आता याच्यातही काँग्रेसवाले त्यांचे 2-4 लोक हाती घेऊन नरेटिव्ह करत असेल तर माहीत नाही. कारण काँग्रेसवाल्यांनी ठरवलंच आहे की जोसेफ गोबेल्स हा जगातला सर्वात खोटं बोलणारा आहे, त्याला मागे पाडायचा निर्धार आहे, संकल्प पक्का आहे. जोसेफ गोबेल्स आता मागे पडेल आणि काँग्रेसवाले पुढे येईल. आणि यासाठी खोटं बोलायचं. आता कर्मचाऱ्यांनी काल मी स्वतः तिथं होतो सह्याद्रीमध्ये आनंद उत्सव साजरा केला. आता यांचं पोट दुखेल आता त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पोट दुखलं तर महायुतीच्या नेत्यांपाशी यावर औषध नाही. अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला सीबीआयकडे. ते म्हटले की फडणवीसांनी केला मुद्दाम. नाही, मग काय म्हणतील ते? शरद पवार साहेबांनी केला. त्यांना दुसरं काय आहे? त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे. आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी अमरपट्टा घेऊन आल्या. राजकारणात असणं म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही. यांना महामहिम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे. महामहिम राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही, यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये. आम्ही सांगू तेच खरं. आम्ही जज आहोत, आम्हीच वकील आहोत, आम्हीच आरोपी आहोत, आम्हीच फिर्यादी आहोत. असं कधी होते का? तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना. आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना. काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा. मी सांगेल तेच धोरण, मीच बांधेल तेच धोरण, हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभावच चालला आहे. आणि तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवणार का? तुम्ही जज व्हाल का? आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी? देवेंद्रजींनी केला. काही लागलं की देवेंद्रजींनी केला. उद्या यांना ठेस लागली तरी देवेंद्रजीच्यामुळे ठेस लागली. काय
कारण आहे का? उत्तर द्या ना. जर तुम्ही ते केलं नसेल तर उत्तर द्या की मी असं कधी त्या आयपीएस अधिकाऱ्यांना सांगितलं नाही. मधात काय म्हणाले, मला अजूनही आठवतोय 9 मार्चचा दिवस होता. ओसामा बिन लादेनची काय वकिली केली. बिना फीचा वकील मी पहिल्यांदा गृहमंत्री म्हणून पाहत होतो. बिना पैशाने ओसामा बिन लादेन आहे का, तो सचिन वाझे. सचिन वाझेची तुम्ही किती वकिली करायची. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का, कोणी सांगितलं तुम्हाला. परमवीर सिंगाची बाजू घेऊन विधानसभेत आजही 9 मार्चचा तुम्ही रेकॉर्ड पहा, कोणी सांगितलं तुम्हाला. हे अशाच चुकीच्या पद्धतीने बाजू मांडायची, मग अटकायचं. अटकल्यावर म्हणायचं देवेंद्रजींनी केलं, देवेंद्रजींनी केलं, देवेंद्रजींनी केलं. कशाला अशा गोष्टी करता. असे नरेटिव्ह सेट करून लोकसभेमध्ये एकदा जमलं तर कॉपी करणारा एखाद्या पेपरामध्ये पास होतो, प्रत्येक परीक्षेमध्ये पास होतील नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जवळजवळ 15,000 हेक्टर जे जमीन आहे ती खरडून गेलेली आहे आणि इतरही मोठं नुकसान आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी. निश्चितपणे मदत करण्याचं कर्तव्य आहे. अन्नदाता सुखी भव. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. म्हणूनच 14,700 कोटीची वीज 7,500 पर्यंतची माफी दिली. 80 कोटी लोकांना जे धान्य मोफत आहे त्यामध्ये आपणही मोफत धान्य देतो. मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये जे मोफत धान्य देतो त्याचे नगदी पैसे आपण देतोय. तर आता जेव्हा 15,000 हेक्टरमध्ये नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई जे देय आहे ते निश्चितपणे सरकारच्या वतीने दिल्या जाईल. काही लोक अफवा पसरवतात तिजोरीत पैसे नाही, पैसे नाही. हे अफवांपासून सावधान. आता आपल्याला निश्चितपणे ही भूमिका ठरवावी लागेल. अफवा पसरवणारे हे दृष्टबुद्धीचे जे लोक आहेत, ज्यांना अर्थशास्त्राशी काही देणं घेणं नाही, फक्त ज्यांना निवडणूक शास्त्र माहिती आहे, खुर्ची शास्त्र माहिती आहे, यांच्यापासून सावधान राहणं हे महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मनातल्या मनात आता संकल्प केला पाहिजे.